नमस्कार. 11 जुलैला जागतिक लोकसंख्या दिन साजरा केला जातो. साजरा केला जातो म्हणजे काय? त्या निमित्ताने सरकारी, बिनसरकारी, सामाजिक सगळ्या पातळीवर सेमिनार्स घेतली जातात. काहीतरी विचार होतो. त्याच्यावर काहीतरी उपाय योजायची तयारी होते. अर्थात ते सगळं पाळलं जातं असं नाही. पण लोकसंख्या जेव्हा इतकी अतिशय जास्त वाढते, तेव्हा पर्यावरणाचा तर ऱ्हास होतोच, पण जी माणसं जिवंत आहेत, त्यांनाही त्रास होतो. पाणी कमी पडतं, रस्ते छोटे पडतात, झाडं कमी झाली, डोंगर फोडले गेले. हे सगळं आपण भोगतो कारण लोकसंख्या वाढली. अर्थात हा आत्ताचा प्रश्न आहे. असं म्हणतात, की विशेषतः भारतात हा प्रश्न फार जाचक आहे, की जर जगातली 7 माणसं घेतली, तर त्याच्यात एक तरी भारतीय असतो. म्हणजे जगाच्या लोकसंख्येच्या 1/7 लोकसंख्या भारतात आहे, अशा प्रकारचं हे विधान झालं. त्याच्यावर आता आपण उपाय करतो हे चांगलंच आहे. अर्थात प्राचीन काळी काही तसं नसेल, नाही का? इतकी लोकसंख्या वाढायचं काही कारणच नव्हतं, असं तुम्हाला वाटलं असेल. पण महाभारताच्या काळात सुद्धा वाढती लोकसंख्या आणि त्याच्यावर केलेला उपाय सांगितलेला आहे, हे कुणाला खरं वाटेल? बरं तेही कुठे माहिती आहे का? शांती पर्व जे संपूर्ण तत्वज्ञान, धर्म वगैरेवर आधारित आहे, त्या शांती पर्वात आणि त्यात सुद्धा मोक्ष पर्व म्हणून जे आहे, त्याच्यात ही कथा येते. गोष्ट अशी आहे, आपल्याकडे ना सगळं तत्वज्ञान किंवा माहिती ही गोष्टी रूपातूनच दिली गेलेली आहे. तर ही गोष्ट अशी आहे, की कृतयुगामध्ये एक अकंपन नावाचा राजा होता. त्याला एक हरी नावाचा मुलगा होता. दुर्दैवाने हा हरी युद्धामध्ये मारला गेला. अर्थातच अकंपनाला पुत्रशोक झाला, तो व्याकुळ झाला, रडायला लागला वगैरे. आणि त्याच वेळेला नारद तिथे आले. नारद म्हणाले, "काय झालं?" तर म्हणाले, "असा-असा माझा एक मुलगा होता, तो गेला युद्धामध्ये, मृत्यू आला त्याला." तर नारद म्हणाले, "साहजिक आहे. आता तशीच व्यवस्था केली आहे, की कुणाला ना कुणाला मृत्यू येईल." अर्थात अकंपनाला या विधानाचा अर्थ नाही कळला. मग नारद म्हणाले, "थांब, मी तुला ती पूर्ण गोष्टच सांगतो. फार पूर्वी म्हणे असं झालं, की एक प्रजापती ज्याने ही सगळी प्रजा निर्माण केली. आपण त्याला प्रजापती म्हणतो. म्हणजे तो सगळ्या प्रजेचा, फक्त तुम्ही आम्ही माणसं नाही, पशु, पक्षी, झाडं, डोंगर, नद्या सगळ्यांचा तो स्वामी आहे. त्यांनी प्रजा तर निर्माण केली, पण तिला थांबवायचा त्याच्याकडे काही उपाय नव्हता. आणि मग हे सगळं आता मी महाभारतातलं तुम्हाला ऐकवतेय. असं झालं, की पृथ्वीवरचा माणसांचा भार वाढला. इतका वाढला, की पृथ्वीचा तोल ढळतोय की काय असं वाटलं. इतकं झालं, की प्रजापतीच्या लक्षात आलं, आता जर हा भार हलका झाला नाही, तर ही सगळी पृथ्वी पाण्यात बुडून जाईल, म्हणजे नाहीशी होईल. ठीक आहे? मग तो खूप चिडला. त्याला खूप राग आला, त्याला खूप दुःख झालं आणि त्याच्या रंध्रातून एक अग्नी बाहेर आला आणि त्यांनी सगळं पृथ्वीवरचं सजीव, निर्जीव जाळायला सुरुवात केली. हेही बरोबर नव्हतं. जी प्रजा त्यांनीच निर्माण केली होती, ती जळून जायला लागली, माणसं मरायला लागली, नद्या आटल्या, डोंगर तुटले, सगळं काही झालं. अशा वेळेला शिवशंकर त्यांच्याकडे गेले आणि हात जोडून म्हणाले, "हे तुम्ही काय करता आहात? तुम्हीच यांना जन्म दिला, आता त्यांना का मारून टाकता आहात?" तर प्रजापती म्हणाले, की "मला मारायची इच्छा नाहीये हो. मी त्यांच्या हितासाठीच त्यांची संख्या कमी करतोय." मग शंकर म्हणाले, "बरोबर आहे, पण दुसरा काही उपाय नाही का याच्यावर? काही सुचत नाहीये का तुम्हाला? आपण विचार करूया." मग दोघांनी विचार केला आणि प्रजापतींनी त्याच्या रंध्रातून जो अग्नी बाहेर पडत होता, त्याच्या ऐवजी एक सुंदर मुलगी निर्माण केली आणि तिचं नाव ठेवलं मृत्यू. मृत्यू ही स्त्री देवता आहे आणि ती कशी होती?
तर कृष्ण रक्तांबरधरा, तिला असं म्हणजे काळकुट्ट दिसावं असं लाल भडक्क वस्त्र नेसलेली होती. आणि ती जन्मल्या जन्मल्यामुळे दक्षिण दिशेला जायला लागली. आपल्याला माहिती आहे आपण कोणत्या का कारणास्तव, पण दक्षिण दिशा ही यमाची दिशा म्हटलेली आहे. प्रजापती तिला म्हणाले, थांब थांब, जाऊ नकोस, मी तुला मुद्दाम निर्माण केलंय, माझं तुझ्याकडे एक काम आहे. तर ती म्हणाली, हो करते ना. आनंदाने ती पुढे आली. मग प्रजापतीने तिला काय सांगितलं, हे बघ, तू मृत्यू आहेस, आता इहलोकात जायचं, पृथ्वीवर इथे आहेसच तू, सगळ्या माणसांना मारायचं मी सांगेन तेव्हा. ती घाबरलीच, कारण आतापर्यंत कोणी मरतच नव्हतं. तिला ते काही कल्पनाच येईना काय करायचंय. ती म्हणाली, छे छे, असा अधर्म मी करणार नाही. ते म्हणाले, हा अधर्म नाहीये ग, हा उलट लोकांच्या प्रजानाम हित कामाय, तो लोकांच्या हितासाठीच मी तुला हे काम सांगितलेलं आहे. मग ती म्हणाली, माझ्याच्याने जमणार नाही, आणि ती रडायला लागली. प्रजापतींनी तिचे सगळे अश्रू ओंजळीत धरले आणि तसेच नमस्कार करून ते म्हणाला, हे बघ, मला मान्य आहे की हे काम तुला आवडत नाहीये, पण मी काय सांगतो नीट ऐक. तुझ्याच्यानी एकटीने नाही ना होणार. ठीक आहे, हे मी तुझे ओंजळीत अश्रू जमवले, त्या सगळ्यापासून मी काही ना काही प्रकारची व्याधी, रोगव्याधी समजतं ही, ती निर्माण करतो. आणि तुला जेव्हा वाटेल की हा माणूस आता मरायला ठीक आहे, तेव्हा त्याला तू ती व्याधी त्याच्या शरीरात घाल. ती म्हणाली, अहो, पण तरी मी जर सगळीकडे पाहते तर आई वडील मुलं बाळ भाऊ बहीण शेजारी पाजारी इतके सुखाने राहतात, त्यांना मारणं हा अधर्म नाही का होणार? ते म्हणाले, तुझ्या लक्षात येईल की जेव्हा एखाद्या व्याधीने मनुष्य ग्रस्त होतो, त्रासतो, वैतागून जातो, तेव्हा त्याला मृत्यू येणं हा अधर्म नव्हे, तर उलट धर्मच आहे. कुठेतरी आजकालच्या युथनेसियाची आठवण झाली का तुम्हाला? मला तरी नक्की झाली हे बोलताना. मग ती म्हणाली, ठीक आहे. आणि मग तिथून पुढे मृत्यू, तिचे जे सहाय्यक आहेत, सगळे रोग वेगवेगळ्या प्रकारचे, ते घेऊन सगळीकडे फिरायला लागली. आणि जेव्हा तिला लक्षात आलं की हा माणूस फार वृद्ध आहे, हा आता गेला तरी चालेल, तेव्हा त्याच्या शरीरात ती एक व्याधी सोडायची, दुसऱ्याच्या शरीरात दुसरी व्याधी सोडायची, काही कारणाने काही झालं तर तिसरी व्याधी सोडायची. असं पृथ्वीवरचे लोक व्याधीयुक्त होऊन मरायला लागले. आणि गंमत अशी आहे ह्या सगळ्यामध्ये, की हे करताना महाभारत तुम्हाला सांगतं की वाढत्या लोकसंख्येवर मृत्यू हा काही उपाय नव्हे. पण काय करणार? आम्हाला तो करणं भाग पडलं. पण तो अधर्म नव्हे, कारण ते व्याधीग्रस्त आहेत. त्यांची आपण आजही म्हणतो ना, एखादा माणूस वर्षानुवर्ष अंथरुणाला खिळलेला असतो, तो जातो तेव्हा वाईट जरूर वाटतं, पण शेवटी आपण काय म्हणतो, सुटले बिचारे. कशातून सुटले? या सगळ्या कटकटीतून, व्याधीच्या त्रासातून सुटले, ही भावना आपल्या मनात निश्चित असते. आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की समजा ही मृत्यू ही काही चांगली कल्पना आहे का लोकसंख्येला आळा घालायची, दुसरं काहीतरी करता आलं असतं. पण एक लक्षात घ्या की निसर्ग सुद्धा वाढत्या लोकसंख्येवर उपाय योजतो. तुमच्यातल्या कोणी इकॉनॉमिक्स केलं असेल ना, त्यांना माल्थसचा थिअरी ऑफ ऑप्टिमम पॉप्युलेशन माहिती असेल. माल्थस काय सांगतो तुम्हाला, की जेव्हा लोकसंख्या अफाट प्रमाणात वाढते, बेतालपणे वाढते, त्यावेळेला निसर्ग उपाय करतो. मग कधी पूर येईल, कधी भूकंप येईल, कधी आणखीन काही होईल, कधी आजाराची साथ येईल. आपल्याकडे 1820 साली प्लेगची साथ आली, 1920 साली फ्लूची साथ आली, त्याच्यात बरीच माणसं मेली. आणि 2020 साली काय झालं हे मी सांगायला नको. आपण सगळ्यांनी त्या दुर्दैवी कोविडचा अनुभव घेतलेलाच आहे. हे सुद्धा एक प्रकारे काय झालं, तर वाढत्या लोकसंख्येवर निसर्गाने केलेला उपाय झाला. आलं का लक्षात?
मग आता जर तुम्हाला वाटायला लागलं, की महाभारत म्हणजे काय, जुना पुराणा इतिहास, कौरवांच्या गोष्टी, पांडवांच्या गोष्टी, मला त्याच्याशी काय घेणं आहे? त्याचा या तथाकथित आधुनिक काळात रेलेव्हन्स काय आहे? तर तुमच्या लक्षात येईल, की डोळे उघडे ठेवून महाभारत वाचलं, तर तुम्हाला ते समजेल, की हाऊ इट इज रेलेव्हंट इव्हन टुडे. कोणाला खरं वाटलं असतं का, की महाभारतात अशी लोकसंख्येवरची कथा आलेली आहे? पण ही कथा जशी आली, तशा इतर अनेक कथा येतात वेगळ्या-वेगळ्या विषयांवरच्या आणि ज्याला आपण आजकाल आधुनिक असं म्हणतो, तशा प्रकारच्या कथा येतात. त्यातल्या काही एक मी तुम्हाला आज निश्चित सांगणार आहे आणि ती आहे अरण्य पर्वातली. म्हणजे वनवासात पांडव जातात की नाही, त्यावेळेला ते द्वैतवनात राहत असतात. त्यांच्याबरोबर भरपूर लवा-जमा, दास-दासी सगळे असतात. राम-सीतेचा जसा वनवास होता, तसा यांचा नव्हता. यांना काय करायचं हेच समजायचं नाही. मग रोज उठून मृगयेला जायचं. मृगया म्हणजे शिकार. संस्कृतमध्ये शिकार या अर्थी मृगया असा शब्द आहे आणि मृग म्हणजे हरिण हे आपल्याला माहितीच आहे. मृगया ही सहसा हरणांची व्हायची. क्वचित इतरही पशूंची होत असेल, पण हरणं सुंदर दिसतात, विपुल प्रमाणात जंगलात असतात आणि म्हणून मृग आणि मृगया हे दोन शब्द अगदी एकमेकाला साजेसे आहेत. रोज उठून हे 5 भाऊ आपले जायचे, शिकार करायचे, मग ते सेवक आणायचे. अर्थातच ते मांसाहारी होते. ते खायचे वगैरे सगळं काही चालायचं. होता 2-3 वर्षानंतर एक दिवस युधिष्ठिर जो सर्वांचा मुख्य भाऊ मोठा भाऊ आहे, त्याला एक स्वप्न पडलं. मृग स्वप्न भय असं या अध्यायाचं नाव आहे. स्वप्नात मृगाने सांगितलेली भीती असा त्याचा अर्थ झाला. काय भीती वाटली? तो मृगराज आला. त्याच्याबरोबर त्याचे काही मोजके सहकारी होते. सगळी स्वप्नातली गोष्ट आहे. आणि ते युधिष्ठिराला काय म्हणाले माहितीये? कल्पनाच येणार नाही तुम्हाला. ते युधिष्ठिराला म्हणाले, "अरे काय तुम्ही उत्तम मृगया करता. तुमचा बाण अगदी अचूक आहे. प्रत्येक बाण मृगाला लागतो आणि एक-एक मृग दर वेळेला मृत्यू पावतो. गुणिले 5 म्हणजे करा किती हिशोब झाला." असं झाल्यामुळे आता या द्वैत वनातली मृगांची संख्या आटली आहे. कमी झाली आहे आणि आता आम्ही हतावशेषा बीजरूपेण हत अवशेष मारून मारून जेवढे उरलोय तेवढे एवढेचसे मृग इथे राहिलोय आणि आम्ही कसे आहेत बीजरूप. वी आर द ओनली सीड विच विल क्रिएट अनदर मृगाज. म्हणजे आपण ज्याला आता एंडेंजर्ड स्पिसीज असं भारदस्त नाव दिलेलं आहे, तीच कथा आणि व्यथा हा मृगेंद्र म्हणजे हा मृगांचा राजा युधिष्ठिराला सांगतोय. म्हणजे काय म्हणायचं आपल्या पूर्वजांना आणि आपल्या आख्यानांना आणि गोष्टींना? तेव्हा युधिष्ठिराला ते पटतं सुद्धा, की खरोखर यांची संख्या वाढवायची असेल, यांचा जर पूर्ण निःशेष आपण काय आता म्हणतो त्याला विनष्ट प्रजाती वगैरे अशी आपण जो मोठी-मोठी नावं देतो, ते होऊ द्यायचं नसेल, तर आपल्याला ही मृगया कमी केली पाहिजे. अर्थात त्यांनी काही उद्यापासून मृगया थांबवली असं मला म्हणायचं नाही. पण द्वैतवनातून त्या लोकांनी आपला मुक्काम हलवला आणि ते पुढच्या वनात गेले. तेवढं केलं तरी खूप झालं ना. म्हणजे मला असं वाटतं, की ज्या विनष्ट व्हायच्या मार्गावरच्या पशूंच्या प्रजाती आहेत, त्यांची काळजी घेतली पाहिजे, हे त्या पशूंनीच येऊन तुम्हाला सांगायला हवंय का? आपल्याला आता दिसतंय ना, सगळेजण सांगतात, "एक चिमणी दिसत नाही हो अंगणात." कशी दिसेल? एक मोर नसतो का काय नसतं, काही नसतं. त्याला सगळे जबाबदार कोण आहोत? आपण आहोत. तेव्हा महाभारताच्या या उपाख्यानांमध्ये किती सुंदर गोष्टी दडल्या आहेत आणि त्या आपल्यापर्यंत पोहोचतच नाहीत. आणि महाभारताच्या म्हणते मी म्हणजे
भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिरांनी जी क्रिटिकल एडिशन काढली आहे, चिकित्सित आवृत्ती, त्यात ज्या कथा येतात, म्हणजे ह्या नुसत्या सांगोवांगी आलेल्या किंवा ऐकीव कथा नाही आहेत, ह्या शास्त्रशुद्ध संशोधन करून, कोलेशन करून जी क्रिटिकल एडिशन केली, त्यात आलेल्या कथा आहेत. आता मी तुम्हाला बोलताना म्हटलं, की कथा, आख्यानं, उपाख्यानं असं बरंच येतं काही महाभारतात. कुठलीही गोष्ट पटवण्यासाठी गोष्ट आली की आपल्याला बरं वाटतं. आणि मी म्हटलं तसं आपला तो धर्मच आहे. उपनिषदं सुद्धा गोष्टीतून तत्वज्ञान सांगतात. रामायण ही पण गोष्टच आहे. महाभारत ही पण एक कथाच आहे. मग कृष्ण अर्जुनाला म्हणतो, "अरे असं काय तू हे टाकून बसलास धनुष्यबाण? चल मी तुला गीता सांगतो." म्हणजे त्याच्यात सुद्धा कथा आहे. पण यातला जो उपाख्यान शब्द आहे, त्याच्याबद्दल मी 1 मिनिटं बोलते. आख्यानं म्हणजे कथा हे तुम्हाला माहिती आहे. आपण नेहमी पूर्वी म्हणायचो, की त्या पुराणिक बाबांनी ते प्रवचन सांगताना कसलं तरी दमयंतीचं वगैरे आख्यान लावलं होतं. आख्यान हे लांबलचक असतं आणि ते मूळ कथेला सोडून नसतं. पण उपाख्यान, जे मी तुम्हाला आता मृग, स्वप्न, भय ह्याला उपाख्यान म्हणायचं. हे अरण्य पर्वात येणारं उपाख्यान, ह्याला म्हणजे सेकंडरी किंवा थोडंसं महत्वाचं नसलेलं असं आपण का नाव दिलं तेही सांगणं महत्वाचं आहे. कारण उपाख्यान गाळून टाकलं तरी महाभारताच्या सेंट्रल थीमला त्याची जी मध्यवर्ती कथा आहे त्याला कुठलाही बाध येत नाही. पण तत्कालीन समाज, तत्कालीन परिस्थिती, तत्कालीन पर्यावरण आणि मुख्य म्हणजे आपल्या पूर्वजांची मनोवृत्ती समजून घेण्यासाठी या कथा फार महत्वाच्या आहेत. आता जमेल तेव्हा आपण अधनं-मधनं महाभारतातल्या, मी तर ह्याला अनटोल्ड स्टोरीज असं नाव द्यावंसं म्हणतेय, की महाभारत म्हटल्यावर कुणालाही माहिती नसतं की तिथे लोकसंख्येचा किंवा एंडेंजर्ड स्पीसीजचा काही उल्लेख असेल. त्या सगळ्यांबद्दल आपण जरूर बोलूया. पुनर्दर्शनाय.